सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कुठलाही गुन्हा दाखल घडला तर त्या ठिकाणी पोलिसांची फॉरेन्सिक टीम हमखास पोहोचते। जे उघडत्या डोळ्यांनी दिसत नाही ते पुरावे गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते ती फॉरेन्सिकची टीम। क्राइम सीन वरून पुरावे हस्तगत करणे हे एक कौशल्याचं काम मानलं जातं। थोडीशीही चूक सर्व मेहनतीवर पाणी फिरू शकते। धुळे पोलीस दलाने आजवर फॉरेन्सिक टीमच्या जोरावर अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली। आता धुळे पोलीस दलाची फॉरेन्सिक ताकद आणखी वाढलीय। पोलीस दलात एक नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आज दाखल झाली आहे। यात 24 तास तंत्रज्ञ ऑन ड्युटी असणार आहे। अत्याधुनिक वैज्ञानिक आविष्काराने सज्ज असलेली ही व्हॅन एक धावती प्रयोगशाळा आहे। या व्हॅन संबंधीची अधिक माहिती लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा धुळे उपसंचालक विठ्ठल चव्हाण यांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन वितरित केल्या जाणार आहे। प्रकल्प महासंचालक न्यायिक व तांत्रिक संजय कुमार वर्मा, संचालक डॉक्टर विजय ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारले झालेले आहे। यातील बहुतांश व्हॅनचे वितरण झाले। धुळे आणि नंदुरबारला एक व्हॅन प्राप्त झाली आहे। ही व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे। कुठेही क्राइम सीन घडले तर सर्वात आधी ही मोबाईल व्हॅन धावी। व्हॅनवर 9 जणांची टीम नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रत्येकी 8 तासांच्या शिफ्टवर कर्मचारी काम करतील। यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक, ECA, SA, अटेंडन्स आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे। फॉरेन्सिक वाहनातील प्रशिक्षित विश्लेषक हे घटनास्थळावरून रासायनिक, भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करतील। घटनास्थळाचे चित्रण करतील। तसेच ही माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात येईल। त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा पुराव्यांची पुष्टी करण्यात येईल। निर्देशित सूचनेनुसार पुरावे जमा केले जातील जेणेकरून कोणताही पुरावा सुटू नये। सदर फॉरेन्सिक वाहनात विविध प्रकारच्या तपासण्यांचे किट उपलब्ध असल्याचेही चव्हाण यांनी बोलताना सांगितले। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनाने सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स हा प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण 27/1/2025 रोजी करण्यात आलेलं आहे। आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत धुळे येथे एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आज प्राप्त झाली आणि त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। सदर वाहनामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक तसेच डिजिटल पुरावे, त्याचे पुरावे कसे गोळा करावेत आणि ते मोबाईल फॉरेन्सिकच्या तज्ज्ञाकडून ते गोळा केलेले पुरावे प्रयोगशाळेत योग्य प्रकारे कसं सुरक्षितरित्या पाठवण्यात येतील, त्या अनुषंगाने त्या वाहनामध्ये सगळ्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहे। आणि ती व्हॅन आपल्याला 24 तास त्या व्हॅनमध्ये कर्मचारी राहणार आहेत। आणि ती व्हॅन आपल्याला 24 तास कुठेही घटना घडली तर त्या ठिकाणी ती व्हॅन आपल्याला उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून की त्या वाहनाच्या आधुनिक उपकरणामुळे त्या क्राईम सीनवरचे जे काही पुरावे आहेत, जसं की काही घटनास्थळावरती केस असेल, रक्त असेल किंवा लाळ असेल किंवा एखादा बटनासारखाचं काही झटापटीमध्ये त्या ठिकाणी पडलेलं असेल, तर असे काही जे काही भौतिक पुरावे आहेत त्या भौतिक पुराव्याच्या आधारे आपण भक्कम पुरावा त्या आरोपीच्या विरुद्ध मांडू शकतो आणि त्याला कोर्टात जास्तीत जास्त ज्या काही सजा होणार आहे तर त्या अनुषंगाने या फॉरेन्सिकचा फार मोठा असा उपयोग आपल्याला होणार आहे। तर हा जो प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे, तर त्या प्रकल्पाचा हा उद्देश आहे की आपला जो काही प्रॉसिक्युशन रेट आहे तो वाढण्यास खूप मदत होणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।